रामपाल कोल्हे, मैं इचलकरंजी से। मैं एक आयरनमैन अल्ट्रा साइक्लिस्ट अल्ट्रा रनर हूँ। सांगली सुपर S3 ड्यूथलॉन इवेंट के लिए मैंने पार्टिसिपेट किया है। बहुत अच्छे तरीके से इन्होंने इवेंट को ऑर्गेनाइज़ किया, बहुत बढ़िया मैनेजमेंट था, बहुत अच्छा रूट सपोर्ट था। ट्रैफिक कंट्रोल इन्होंने इतनी अच्छी तरह और इतना अच्छा इन लोगों ने साइकिलिस्ट लोगों का पूरे रूट पे ध्यान दिया है। और डेफिनेटली मैं इन पूरे टीम को कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा और बेस्ट विशेष भी देना चाहूँगा कि फ्यूचर में ये और बढ़ चढ़ के और अच्छा इवेंट, इससे भी और अच्छा इवेंट वो करें। एंड डेफिनेटली ये इवेंट बहुत सक्सेसफुल रहा। हॅलो, माय नेम इज प्रिया अमित पंडित। मी सांगलीची आहे आणि आज फर्स्ट टाइम मी सांगली सुपर S3 डुएथलॉनमध्ये पार्टिसिपेशन केले आणि माझा 3rd रँक बसला आहे। खूप छान अरेंजमेंट होती। अशीच अरेंजमेंट सांगलीकरांसाठी कायम हे करावी, त्यांनी अरेंज करावी। आणि हे फर्स्ट ॲडिशन होतं हे असं जाणवलं नाही, बाकी हायड्रेशन सपोर्ट, बाकी सगळंच मॅनेजमेंट टीम सगळी ओव्हरऑल वॉज ऑसम आणि त्यांना मी पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते। डुएथलॉन ऑर्गनाइज्ड बाय S3 ट्रेनिंग अकॅडमी यांचा आज डुएथलॉन इव्हेंट झाला, ज्यामध्ये होतं 5 किलोमीटर रन, 20 सायकल आणि 2.5 किलोमीटर रन। त्यामध्ये जवळपास 150 पार्टिसिपेट आलेले होते इव्हेंटसाठी। इव्हेंट अतिशय छान झाला। रूट सपोर्ट, हायड्रेशन सपोर्ट, नंतर व्हॉलेंटियर्स, नंतर रूटमध्ये फ्लॅग दाखवणे म्हणा, त्याच्यानंतर पोस्ट रिकव्हरीसाठी फिजिओ, पोस्ट न्यूट्रिशन, या सर्वांचं अतिशय तंतोतंत नियोजन केलेलं होतं आणि हा इव्हेंट अतिशय सक्सेसफुल झाला असं मला वाटतं आहे। आणि आमच्या ॲम्बिशियसचीही यामध्ये बिगेस्ट पार्टिसिपेट होते आणि जी चॅम्पियन ट्रॉफी ती आम्हाला मिळाली, त्याबद्दलही आम्ही ऑर्गनायझर यांचे धन्यवाद मानतो। राहुल शिरसट, कुरुंदवाडाहून आलेलं आहे। माझं एज कॅटेगरी आहे 35 ते 44। याच्यामध्ये माझा फर्स्ट रँक आलेला आहे। टायमिंग 1 तास 9 मिनटं। तर आजचा हा S3 अकॅडमीने पहिल्यांदा इव्हेंट भरवलेला अतिशय चांगल्या रीतीने झालेला आहे। हायड्रेशन पॉईंट सपोर्ट किंवा बाकीच्या गोष्टी म्हटलं तर रोड वगैरे तर सगळ्या गोष्टी उत्तम होत्या। हायड्रेशनमध्ये पाण्याबरोबर इलेक्ट्रोलाइट, संत्री अशा गोष्टी म्हणजे वेळोवेळी व्यवस्थितपणे लोकांना पुरवण्यात आल्या। त्यामुळं कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, कुठल्याही प्लेयरला इंजुरी वगैरे अशा गोष्टी काय झाल्या नाही किंवा अडथळा कुठला ट्रॉफिकचा वगैरे आलेला नाही। अतिशय सुंदर असं इव्हेंट झालेला आहे। सुरेंद्र पाच्छापूरकर, टीम S3चा एक ऑर्गनायझिंग मेंबर आहे। आम्ही सांगलीच्या खेळाच्या ह्याच्यामध्ये एक नवीन खेळ आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ड्यूथलॉन आणि ट्रायथलॉन। आम्ही स्वतः टीम S3 मधल्या 2 ते 3 लोकांनी आयरमॅन केलं असल्यामुळे ट्रायथलॉन संदर्भात आम्हाला खेळाच्या संदर्भात बऱ्याचपैकी काही गोष्टी माहिती होत्या। त्या गोष्टी सांगलीमध्ये सुद्धा हव्यात, सांगलीतल्या लोकांना कळाव्यात की ड्यूथलॉन म्हणजे काय, ट्रायथलॉन म्हणजे काय। त्या अनुषंगानं आम्ही एक टीम S3च्या वतीने हे श्री संतोष शिंदे यांच्या, आमचे कोच संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घ्यायचा प्रयत्न केला। त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून इथं स्पर्धक आले होते। विशेषतः घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे की सांगलीकरांना कळावं की हे ट्रायथलॉन काय, रन, सायकल, स्विम एकाच वेळी करायचे असतात, त्याला ट्रायथलॉन म्हणतात। हे ऑलिम्पिकमधला एक भाग आहे। त्यासाठी आम्ही खेळण्याचा प्रयत्न केला। लोकांनी आणि सांगलीकरांनी सुद्धा आणि महाराष्ट्रातील तमाम स्पर्धकांनी खूप चांगल्या परीने आम्हाला प्रतिसाद दिला। याच्या पुढच्या काळात सुद्धा आम्ही प्रयत्न करू की ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन किंवा ड्यूथलॉन आणि अशा भव्य स्पर्धा आम्ही आयोजित करण्याचं आम्ही नियोजन करणार आहोत। धन्यवाद। पहिलाच इव्हेंट ड्यूथलॉनचा छान मस्त अनुभव होता। सायकल परत रनचा रूट पण छान होता, हायड्रेशन सपोर्ट छान होता। परत संतोष सर, S3चे संतोष सर पाच्छापूरकर, थँक्यू। मला या छान इव्हेंटमध्ये भाग घ्यायला मिळाला त्याबद्दल थँक्यू।